बघून घे. पाहिजे मी काम करताना मी धरून राहायचं असे तुझ्या नाव कापू होती की नाव बाबा अडकून वर अडकून. शुभ सकाळ मित्रांनो, मी तेजस गौडे आणि तुमचं पुन्हा स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळीच मुंबईतून आलो आहे आणि झोपलो होतो. झोपून आता उठलो आहे. जरा 10 वाजलेत. मम्मी आणि पप्पा तर शेतावर गेले भात कापायला आणि मी पण चाललो आहे. आता मला पाण्याचा हंडा घेऊन जायचं आहे. डोळ्यावर झोप तर पुरे पण भात कापायला चाललो आहे. तर मी भात कापायला चाललो आहे. तर आपला हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला शेअर करा आणि दाखवतो मला पावसाने किती वाट लावली ती गावाला पडून पडून. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शकताय लोक भात कापायला चालले सर्व. बहुतेक लोकांचं पावसाचा भाग त्याने कापून टाकले. काही जणांचा बाकी आहे. आमचा पाकाडे त्यांनी घालवलं बाकी आहे. मित्रांनो बघू शकताय, लोकांनी पाऊस पडत असतानाच भात कापून शेतामध्ये उडव्या घातल्या आहेत. आमच्या खाली कापतायत. आमचं शेत आहे समोर. पप्पा गेलेत कापायला. आता तो बघू शकता कसला भास झालाय. खाली पण आहे, आपण कापली नाही तो. बघून घे. पाहिजे मी काम करताना मी धरून राहायचं असे तुझ्या नाव कापू होती की नाव बाबा अडकून वर अडकून. एवढा कापून झालाय. वरती पण लोक कापतायत. एवढा अर्धा पट्टा कापून झालाय तिथपर्यंत. आता परत खाली आलो आम्ही. परत वरती कापत जायचंय. मध्ये भात थोडासा करपाटलेला आहे. ऊन जाम लागतोय आज. पाहिलं आम्ही अंड्याचा आणि कालवण आहे. चार अंडी आहेत. दोन घेतो, चार नाही आहेत. मी एकच घेतलंय. जेवण झालं आता आमचं.
एवढा कापला आहे मी जेवायच्या आधी, बघू शकताय. आणि हा एवढा अजून पट्टा बाकी आहे. आजचं काम संपलेलं आहे आपलं. चाललं त्या घरी. पप्पा आता एवढी थोडीशी आहेत ते ढालून येते वरती. थोडा इथला बाकी आहे आणि तोंडात मोठा तोंडात थोडासा बाकी आहे. तो झाला की कर झाला मग घराजवळ. तर आजचा बोला किती संपतोय. आपल्या लास्टपर्यंत बघा.